हॅलो माय डिअर स्टुडंट्स. तर मी आहे मनोज कुमार आणि आपलं स्वागत आहे डॉक्टर विक्रम साराभाई इंस्टिट्यूट ऑफ फिजिक्समध्ये. हे आहे इलेक्ट्रिक चार्जेस आणि फील्ड्सचं 10/4/14 14th व्हिडिओ लेक्चर. ठीक आहे. गेल्या लेक्चरमध्ये 13व्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सेमी सर्क्युलर रिंग, क्वाड्रंटल रिंग आणि इलेक्ट्रिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ जनरल आर्क हॅव्हिंग रेडियस आर अँड लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा. हे काढलं होतं, सगळं बघितलेलं आपण. ते आता तुम्ही व्यवस्थित लिहून काढलेलं असेल आणि या लेक्चरला बघत असताल, बरोबर आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू रॉड हॅव्हिंग डेन्सिटी लॅम्बडा, लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा अँड लेंथ L ॲट अ डिस्टन्स x फ्रॉम इट्स वन एंड. ठीक आहे, चला स्टार्ट करतो मी. टायटल टाका इलेक्ट्रिक फील्ड due to rod of length L, linear charge density lambda, from at a distance x, at a distance x from its one end, ठीक आहे. फ्रॉम इट्स वन एंड म्हणजे समजा हा एक रॉड आहे, ठीक आहे, दिसतोय. याची लेंथ आहे L. याची लेंथ किती? याची लेंथ आहे L. ठीक आहे, ओके. आता या एंड पासून डिस्टन्स आहे समजा x. किती आहे? x. समजा पॉइंट P आहे. या पॉइंट P ला आपल्याला काय करायचंय? इलेक्ट्रिक फील्ड काढायची आहे. ठीक आहे. याच्यावरती तुम्ही कुठलाही चार्ज करा. समजा मी प्लस चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहे असं गृहीत धरतो. चार्ज Q आहे, चार्ज डेन्सिटी लॅम्बडा आहे, लेंथ L आहे. म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू काय होईल? Q बाय L असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी P पॉइंटला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायची आहे ड्यू टू दिस रॉड. लक्षात आला प्रॉब्लेम? ओके, चला. मेथड पहिल्यासारखीच आहे. काय करायचं? एक छोटूसा इलेमेंट मानायचा, इवलुसा. काय करायचा? इलेमेंटल चार्ज मानायचा. कुठला ते भागात, ठीक आहे, इथं कुठेतरी मानायचा. चला, जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट चालू करतो. समजा या ठिकाणी काय केलं मी? हा इलेमेंट मानला इथं DQ. काय मानला? DQ. आणि ज्याची लेंथ आहे DR. DL पण मानू शकतो, पण मी DR मानलोय. काय मानलंय? DR मानलंय. ठीक आहे. त्याचं कारण आहे, कारण हे जे डिस्टन्स आहे ना, इथून ह्याचा डिस्टन्स या पॉइंट पासूनचा, मी एक व्हेरिएबल घेणार आहे R. काय घेणार आहे? R. मग आता R काय असेल? R बघा, R ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत चेंज होऊ शकते? R ची व्हॅल्यू x पासून x टू R इज इक्वल टू x प्लस L इथपर्यंत व्हॅल्यू चेंज होऊ शकते. म्हणजे या एंडच्या पॉइंटसाठी R किती असेल? x असेल. आणि जसं आपण इकडे जात जाऊ तसं R ची व्हॅल्यू काय होत जाईल? x प्लस L होत जाईल. ठीक आहे. म्हणजे आपण काय करणार आहेत थोडक्यात? तर या एका छोट्याशा चार्जमुळे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड काढणार आहेत. आणि बघा, आता बघा, इथल्या चार्जमुळे या ठिकाणच्या ऍट डिस्टन्स एक्सच्या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड कुठं असेल? या डायरेक्शनला असेल E. बरोबर आहे. DE. समजा डी की जी काय असेल ती DE मानू आपण. ठीक आहे. छोट्याशा चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड DE. असंच करत हा DQ चार्ज इथं होता. असं करत इथं आणला. इथं जरी आणला, कुठं जरी आणला तरी बघा हा पॉझिटिव्ह आहे. इथं इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल? अवे फ्रॉम चार्ज असेल. इथं या एंडला जरी आणला, ठीक आहे, या एंडला जरी आणला तर इलेक्ट्रिक फील्ड कुठं असेल? अवेज असेल. सगळ्या चार्जमुळे काय व्हायला लागले? या रॉडवरच्या सगळ्या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड कुठे? अवे, या डायरेक्शनला आहे. अलॉंग कोणता ऍक्सिस आहे? हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, नेट इलेक्ट्रिक फील्ड काय होणार आहे?
याच डायरेक्शनला असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, एका पॉईंट चार्जमुळे या पॉईंटची इलेक्ट्रिक फील्ड काढायची आणि त्याला इंटिग्रेट करायचं कुठून, x टू x प्लस एल पर्यंत, डिस्टन्स x टू x प्लस एल, आर ची व्हॅल्यू कुठून घ्यायची, x टू x प्लस एल या रेंजमध्ये इंटिग्रेट करायचं. संपलं प्रॉब्लेम, संपला. एवढं इझी आहे. करताल बघा ट्राय करून, जमलं तर बघा, जमलं तर स्वतःच पाठ थापटून घ्यायची. हा शाबास म्हणून, ठीक आहे माझ्यातर्फे. चला बघ, लेट किंवा लेटस कन्सिडर an elemental charge, an elemental म्हणजे पॉइंट चार्ज, जवळपास elemental पॉइंट चार्ज, ठीक आहे. पॉइंट चार्ज dq of the rod, जो रॉड दिलेला आहे त्याचा dq चार्ज घेत धरा. द इलेक्ट्रिक फील्ड due to dq at p is dE. काय म्हणलं आपण, dq मानला, dq मुळे इलेक्ट्रिक फील्ड काय मानली, dE मानली. आता dE कशी मिळेल, आता इथपर्यंत ठीक आहे. आता इथून मी असे दोन पार्ट्स करतो, ठीक आहे. dE, आता बघा dE काय मिळेल, dE किती, ठीक आहे. काही लिहायचं असेल तर इकडे आपण जागा सोडून घेऊ आपण. dE किती असेल, हेन्स dE इज इक्वल टू, आता पॉइंट चार्जची इलेक्ट्रिक फील्ड काय असते, पॉइंट चार्जची इलेक्ट्रिक फील्ड KQ बाय R स्क्वेअर, बरोबर आहे. KQ बाय R स्क्वेअर स्केलर फॉर्म मध्ये सांगतोय, आणि वेक्टर फॉर्म मध्ये घेतलं तर KQ बाय R क्यूब इंटू R बार, KQ बाय R क्यूब इंटू R बार असते. चला dE किती येईल मग इथं, K dq डिवाइडेड बाय R स्क्वेअर, K dq डिवाइडेड बाय R स्क्वेअर. आता बघा K dq बाय R स्क्वेअर आहे. आता या dq ला बदलावं लागेल आपल्याला, कारण R ला आपल्याला इंटिग्रेट करायचंय x टू x प्लस एल मध्ये. म्हणजे dq च्या ठिकाणी जर dr आलं तर आपलं काम होऊ शकतं, बरोबर आहे. मग काय करू, वी नो दॅट, पहिल्यासारखंच वी नो दॅट, आता सांगितलं होतं लॅम्बडा, ठीक आहे. लॅम्बडा काय इथं, लॅम्बडा इज इक्वल टू Q बाय कॅपिटल L. आता हे टोटल चार्ज अपॉन टोटल लेंथ ऑफ रॉड आहे, मग इथं स्मॉल चार्ज अपॉन लेंथ ऑफ दॅट स्मॉल चार्ज, म्हणजे dq बाय dr आहे. मग याच्यावरून काय येईल, हेन्स dq इज इक्वल टू लॅम्बडा dr, dq इज इक्वल टू काय येईल, लॅम्बडा dr, बरोबर आहे. हेच लिहा इकडे, वाटलं तर इकडेच लिहा. लॅम्बडा इज इक्वल टू हे Q बाय L इज इक्वल टू dq बाय dr, hence dq is equal to lambda dr, dq is equal to lambda dr. आलं. आता ही dq ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा, म्हणजे काय, hence de is equal to k, dq ची ठिकाणी काय ठेवणार, lambda dr divided by r square, आलं. ओके, dE इज इक्वल टू k लॅम्बडा dr अपॉन r स्क्वेअर. चला आता बघा, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ऑल चार्जेस, मी म्हणलं होतं मगाशी, या इथून इथपर्यंत x पासून ते x प्लस एल पर्यंत सगळे चार्जेस जे आहेत ना, त्या सगळ्या चार्जेसमुळे p या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड कुठे, टुवर्ड्स राईट, अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस, अलॉंग पॉझिटिव्ह x ऍक्सिस आहे, बरोबर आहे. मग आता बघा, इलेक्ट्रिक फील्ड due to all charges of rod किंवा on rod, electric field due to all charges of rod is along same direction, कोणती आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस या केस मध्ये, ठीक आहे. या केस मध्ये पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. मग काय होईल, हेन्स टोटल इलेक्ट्रिक फील्ड E इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DE, बरोबर आहे.
टोटल इलेक्ट्रिक फील्ड काही इंटिग्रेशन ऑफ ऑल सच स्मॉल इलेक्ट्रिक फील्ड्स, बरोबर आहे. एका छोट्याशा चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, डी इक्वल टू के लॅम्बडा डी आर अपॉन आर स्क्वेअर. मग सगळ्या चार्जमुळे काय होईल, या टोटल चार्जचं इंटिग्रेशन म्हणजे बेरीज, सगळ्याच इलेक्ट्रिक फील्ड या सगळ्याच डी ची बेरीज म्हणजेच काय इंटिग्रेशन आहे, बरोबर आहे. म्हणजे ई काय, ई इज इक्वल टू इंटिग्रल डीई. ओके, ई इज इक्वल टू इंटिग्रल डीई. हेन्स ई इज इक्वल टू इंटिग्रल डी काय, के लॅम्बडा डी आर बाय आर स्क्वेअर. के लॅम्बडा डी आर बाय आर स्क्वेअर. आता के आणि लॅम्बडा काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. के आणि लॅम्बडा काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. कॉन्स्टंट टेक आउटसाइड द इंटिग्रल साइन, कॉन्स्टंट टेक आउटसाइड द इंटिग्रल साइन. आणि 1 बाय आर स्क्वेअर डी आरचं इंटिग्रल, 1 बाय आर स्क्वेअर डी आरचं इंटिग्रल. हां, पाठ पाहिजे. -1 बाय आर असतं, -1 बाय आर असतं. नसलं येत तर फॉर्म्युला सांगतो, या फॉर्म्युल्यानुसार करा. कुठं सांगू, इथे सांगतो. इंटिग्रल x रेज्ड टू n dx इज इक्वल टू n इंटू एक्स टू द पॉवर n मायनस 1. हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. आणि रेंज कुठे आहे आर ची, आर रेंजेस फ्रॉम x, आर इज इक्वल टू x टू x प्लस l. लिहायचं, आर रेंजेस फ्रॉम r ranges from कुठून कुठपर्यंत, x टू x प्लस l. x टू x प्लस l दिसतंय का, x टू x प्लस l. जस्ट अ मिनिट, थोडासा कॅमेरा टिल्ट करतो. ठीक आहे, आता दिसतंय. ओके, आता कम्प्लीट येते. x टू x प्लस l, r ranges from x to x plus l. Hence electric field E is equal to k lambda constant, take outside integral sign. नंतर काय येईल मग, इंटिग्रल 1 बाय आर स्क्वेअर डी आर. कुठून कुठपर्यंत, x टू x प्लस l पर्यंत, x टू x प्लस l पर्यंत इंटिग्रल. लिमिट कुठून कुठपर्यंत, x टू x प्लस l. 1 बाय आर स्क्वेअरचे इंटिग्रल बघा, 1 बाय आर स्क्वेअरला वर लिहिलं तर काय होईल, आर रेज टू -2 डी आर होईल. आर रेज टू -2 चा इंटिग्रल काय, -2 इंटू आर रेज टू, ओ हो मी काय सांगितलं, आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला सांगून टाकला तुम्हाला. सॉरी. इंटिग्रल x रेज टू n इज इक्वल टू x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. सॉरी बरं का, इट इज अ व्हेरी ह्यूज मिस्टेक, बिग मिस्टेक. स्टुडंट कोण एका वेळ झाली तर माफ तरी करता येते, टीचर कोण झाल्यास माफ करता येत नाही. पण तुम्ही मोठ्या मनाने मला माफ करावं ही माझी कळकळीची विनंती. बघा, एक्स रेज टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, एन इंटू एक्स टू पॉवर n मायनस 1 असतो. आणि इंटिग्रल असतं एक्स रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. सॉरी, व्हेरी सिली मिस्टेक. सॉरी अबाउट दॅट. काय झालं बघा, एक्स आर रेज टू -2 याचं इंटिग्रेशन काय, आर रेज टू -2 प्लस 1 अपॉन -2 प्लस 1. ठीक आहे, मी डायरेक्ट लिहिणार आहे म्हणून करून दाखवतोय. ज्यांना येत नसेल, अरे ठीक आहे, करतो पूर्ण होतो द्या. उगाच वाटेल तुम्हाला की डेरिव्हेशन मोठं आहे म्हणून म्हणायला लागलो. ठीक आहे, डायरेक्ट केलं असतं सोपं पडलं असतं. जाऊ द्या. के लॅम्बडा इंटू इंटिग्रल x टू x प्लस l, x टू x प्लस l 1 बाय आर स्क्वेअर डी आर लिहिले ना आपण. ठीक आहे, याला काय करू, सिंपल करू. आर रेज टू -2 डी आर, आर रेज टू -2 डी आर. हे इंटिग्रेशन घ्या, आता इंटिग्रेशन घ्या. चला हे लिहून घ्या पहिल्यांदा, लिहून घ्या इतकं. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. लिहिल्या, चला मोडतोय मी. इंटिग्रेशन काय, इंटिग्रेशन आलं. हेन्स ई इज इक्वल टू के इंटू लॅम्बडा इंटिग्रल. आता इंटिग्रेशन घ्या. काही आर रेज टू -2 प्लस 1 अपॉन हे -2 प्लस 1 कुठून कुठपर्यंत, x टू x प्लस l विच इज इक्वल टू काही के लॅम्बडा इंटू हे आर रेज टू
1 येईल ना, अपॉन -2 + 1, हे पण -1, कुठून कुठपर्यंत x2 x + l. ठीक आहे, कळलं आता. आता बघा पुढं काय, पुढं सॉल्व करायला पुढं असं येईल का, k लॅम्बडा इंटू -1/r फ्रॉम x to x plus l, फ्रॉम x to x plus l. आता बघा याला सॉल्व करा. आता लिमिट पुट करा. खूप स्टेप बाय स्टेप करायला लागलो. ज्यांना इंटिग्रेशन माहित नाही ना त्यांना सुद्धा समजायला पाहिजे. ठीक आहे, ज्यांनी इंटिग्रेशनला नव्हते त्यांना सुद्धा समजायला पाहिजे, ज्यांचं मॅथमॅटिक्स नाही त्यांना सुद्धा समजायला पाहिजे. सरळ सरळ फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा. काय, इंटिग्रल x raised to n dx is equal to x raised to n plus 1 upon n plus 1. ठीक आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यूज टाकल्यात मी. r raised to -2 त्याच्या इंटिग्रल आलं r raised to -2 + 1 upon -2 + 1. -2 + 1 काय झाले, -1, हे -1. इथे जो पॉवर आहे तो डिनॉमिनेटरला येणार आहे. ठीक आहे, याला काय केलं मी, -वर घेतलं आणि r raised to -1 आहे म्हणजेच काय 1/r आहे. डिनॉमिनेटर घेतलंच पॉवर, मायनसचा प्लस झाला. आता बघा, हेन्स E is equal to काय, k लॅम्बडा इंटू काय बघा हे बघा -1 अपॉन x + l आणि मायनस परत कंसात काय मायनस, कन्फ्युजन व्हायला का. ठीक आहे, मायनस बाहेर घ्या, या मायनसला काय करा बाहेर घ्या, हे मायनस आले बाहेर. ठीक आहे, ते मायनस काय झाले बाहेर आले, म्हणजे काय, म्हणजे राहिले 1/r राहिलं मध्ये. ठीक आहे, 1/r मध्ये राहिलं, किंवा इथंच मायनस बाहेर घेतो, इथंच हे मायनस बाहेर घेतो मी. ठीक आहे, म्हणजे काय राहिलं 1/r लिमिट पुट करा. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अगोदर अप्पर लिमिट पुट करायचं, 1 upon x plus l मायनस 1 upon x. आता क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे काय होईल, हे मायनस k लॅम्बडा ॲज इट इज, हे x न मल्टिप्लाय केलेलं आहे x, आणि हे मायनस x आणि मायनस l, हे मायनस न मल्टिप्लाय केलं, मायनस न मल्टिप्लाय केलं x ला मायनस x, आणि मायनस न याला मल्टिप्लाय केलं मायनस l अपॉन x इंटू ब्रॅकेट x प्लस l. आता बघा इथं मायनस एक्स कॅन्सल, आणि हे मायनस आणि हे मायनस काय होतील, प्लस होऊन जातील. मायनस मायनस काय होऊन जातील, प्लस होऊन जातील. समजलं, म्हणजे काय आलं, हेन्स E is equal to k लॅम्बडा इंटू l divided by x into bracket x plus l, x into bracket x plus l. So this is the electric field due to rod having linear charge density lambda length l at a distance x from its one end. ठीक आहे, कळलं. ओके, चला लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. संपला. छोटासा पॉईंट होता पण इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या. E = k लॅम्बडा बाय l, k लॅम्बडा l अपॉन x इंटू ब्रॅकेट x प्लस l. पाठ कराय. ठीक आहे, पाठ करा. चला, झालं. ओके, चला मोडतो मी. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. दिसतंय सगळं क्लिअर दिसतंय ना. ओके, चला लिहून काढा. चला नेक्स्ट केस बघायची. नेक्स्ट केस रॉडचीच बघायची. त्याच्यामध्ये आपल्याला रॉडची लेंथ दिलेली नसते, त्याच्याऐवजी काय दिलेलं असतं, लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा, आणि त्या रॉडच्या एंडनं, दोन्ही एंडनं त्या पॉईंटला, ज्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड काढायची त्या पॉईंट सोबत केलेला अँगल दिलेला असतो, म्हणजे वर्टिकल सोबत. चला फिगर काढल्यानंतर लक्षात येईल तुमच्या. लिहा, टायटल टाका, इलेक्ट्रिक फील्ड due to rod of linear charge density lambda, linear charge density lambda at a distance असं म्हणण्यापेक्षा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते. ॲट अ परपेंडिक्युलर डिस्टन्स, आता ऍक्सिस वर आहे का पॉइंट, नाही, ॲट अ परपेंडिक्युलर डिस्टन्स
distance r where 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 two ends of rod where two ends of the rod two ends of the rod subtend angles alpha and beta. Subtend angles alpha and beta at that point with vertical. At that point, ठीक आहे, at that point म्हणा. बस झालं इतकंच. वर्टिकल म्हणण्यापेक्षा वर्टिकल नाहीये. ऍक्च्युअली फिगर काढल्यानंतर कळलं तुम्हाला वर्टिकल का हॉरिझॉन्टल. रॉडची पोझिशन कशी दाखवते बघा. समजा हा एक रॉड आहे, हा एक रॉड आहे, ठीक आहे. या रॉड पासून आता इथं कुठतरी इथून हे आर डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे आर. या डिस्टन्स वरती समजा हा अँगल आहे, हा अँगल आहे अल्फा आणि हा अँगल आहे बीटा. हा अँगल आहे बीटा आणि हे डिस्टन्स आहे ना, हे डिस्टन्स किती आहे आर आहे. इथून हा पॉइंट पी आहे समजा. या पॉइंटचं पीचं डिस्टन्स इथून हे परपेंडिक्युलर टाकायचं. इथून या पॉइंट पी पासून या रॉडवर जर परपेंडिक्युलर टाकला आपण, रॉडवर काय केला परपेंडिक्युलर टाकला. प्रॉब्लेम कळाला का. या रॉडवरती काय करायचं डिस्टन्स आर आहे, म्हणजे या पॉइंटला पॉइंट पी ला इलेक्ट्रिक फील्ड काढायची. त्या पॉइंट पासून रॉडवरती परपेंडिक्युलर टाकला, ते डिस्टन्स काय झालं आर झालं. ही जी डिस्टन्स हे जॉईन करणारी लाईन आहे ना, पॉइंट आणि रॉडला जॉईन करणारी जी लाईन आहे कोणची डिस्टन्स आर वाली, ठीक आहे. त्या लाईन सोबत अँगल अल्फा आणि अँगल बीटा केले. बी वाटायला लागले अँगल हे बीटा, ठीक आहे. अँगल बीटा लक्षात आलं. तर इथं बघा ही झाली फिगर. आता या पॉइंटला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायची आहे, ठीक आहे. इथं परत मी काय म्हणतो, याच्यामुळं चार्जची डेन्सिटी लॅम्बडा इथं आणि चार्ज पॉझिटिव्ह म्हणतो मी. चार्ज क्यू आहे, लॅम्बडा डेन्सिटी लॅम्बडा आहे. हा अजून एक पॉइंट, याच्यामध्ये आपल्याला रॉडची लेंथ दिलेली नाहीये. रॉडची लेंथ दिलेली नाही तर काय दिलंय अँगल्स दिलेले त्याच्याऐवजी, ठीक आहे. रॉडच्या लेंथ ऐवजी काय दिले अँगल्स दिलेले. चला स्टार्ट करतो मी. मला वाटतं प्रॉब्लेम कळाला असेल आता. चला दुसरी एक फिगर काढतो मी अशीच सेम. छी घाण. सुंदर फिगर काढा. सुंदर आली का माझ्यासारखी. हा सर तुम्ही सुंदर आहात. चष्म्याचा नंबर बदलला वाटतं सरच्या, है की नाही. चष्मे का नंबर बदल गया रे. चलो चला बघा. डायरेक्ट डिस्टन्स काय हे आर आहे. इथून परपेंडिक्युलर टाकलाय. हा पॉइंट पी आहे. इथे जोडला, इथे जोडलं. हा अँगल आहे अल्फा आणि हा अँगल आहे बीटा, ठीक आहे. हा अँगल आहे बीटा, अल्फा आणि बीटा. हे डिस्टन्स आहे आर, ठीक आहे. चला आता बघायचंय हे पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह, हे लॅम्बडा लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा. आता इथं पण काय करायचंय, इथं पण सेम मेथड फॉलो करायची. काय करायचं, एका पर्टिक्युलर पॉइंटला कुठेतरी काय करायचा एक स्मॉल चार्ज डीक्यू मारायचा. एक काय करायचा स्मॉल चार्ज डीक्यू मारायचा आणि त्या डीक्यू मुळे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड काढायची. समजा ठीक आहे. समजा मी इथं हे अँगल मी आता इथले मोडून काढतो. हे अल्फा बीटा आहे, मी इथं मोडून काढतो या फिगर मध्ये, म्हणूनच मी फिगर सेपरेट काढायला लागलो, ठीक आहे. हे दाखवणार नाही मी इथं. आता बघा समजा इथून ॲट अन अँगल थीटा, हा अँगल व्हर्टिकल सोबत केलेला अँगल थीटा आहे आणि तो पॉझिटिव्ह घेतोय मी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो अँगल आहे थीटा, हा कसा आहे थीटा, हा अँगल आहे क्लॉकवाईज. थीटा क्लॉकवाईज अँगल मेड विथ वर्टिकल आहे, इथं वर्टिकल लाईन आहे, ठीक आहे. मेड विथ वर्टिकल लाईन, ही लाईन नाव देऊ आपण, वाटलं तर हे ए आणि हा पी पॉइंट म्हणू, ए पी,
मेड विथ वर्टिकल लाईन AP. हा पॉझिटिव्ह क्लॉकवाईज आहे, याला आपण पॉझिटिव्ह घेतलंय म्हणून काय येईल तर अल्फा काय येईल, अल्फा येईल हा पॉझिटिव्ह आणि बीटा येईल निगेटिव्ह. बीटा येईल निगेटिव्ह कारण बीटा अँटी क्लॉकवाईज व्हायला लागलाय. जनरली आपण काय करतो, जनरली अँटी क्लॉकवाईज अँगल आपण पॉझिटिव्ह घेतो आणि क्लॉकवाईज अँगल निगेटिव्ह घेतो, पण इथं आपण अपोजिट करायला लागलो, क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह घ्यायला लागलो. ठीक आहे, थिटाला पॉझिटिव्ह घेऊ आपण. या ठिकाणी काय मानला, एक स्मॉल चार्ज DQ मानला, एक स्मॉल चार्ज DQ मानला, DQ. ठीक आहे, DQ ज्याची लेंथ किती आहे समजा DX आहे. आता DX एक व्हेरिएबल मानला मी, कारण व्हेरिएबलची व्हेरिएबलचा डिस्टन्स काय होत जाईल, व्हॅरी होत जाईल. आणि हे डिस्टन्स मानलं x, कोणतं, या पॉइंटला म्हणतो मी APQ म्हणतो मी. ठीक आहे, कॅपिटल Q म्हणतो. या Q या पॉइंटला Q नको, PR म्हणू, कारण काय होईल प्यार, प्यार सर प्यार, इश्क मोहब्बत प्यार असू द्या. चला इश्क मोहब्बत प्यार आठवत आहे सगळं, अभ्यास नाही आठवत आहे की नाही. बरं, ए या पॉइंट पासून AR काय, AR हे डिस्टन्स काय मानलं मी, x मानलं. आणि इथला जो इलेमेंट आहे याला काय मानलं DQ, आणि त्याची लेंथ काय मानली DX. जसं अगोदर आपण DQ DL मानत होतो, DQ DR मानलं होतं त्याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये, तसं मी DX मानले. काहीही माना, काही फरक पडत नाही, फक्त तो व्हेरिएबल असावा. ठीक आहे, जो व्हेरिएबल व्हॅरी होणार आहे तो व्हेरिएबल घ्यायचा. आता इथं काय होणार, इथं काय व्हॅरी होणार आहे, इथं बघा हे डिस्टन्स काय होणार आहे, हे प्रत्येक पॉईंट पासून याचं ए या पॉईंट पासून इकडल्या पॉईंटचं, इकडले लेफ्ट आणि राईटचे पॉईंट्स आहेत त्यांचे डिस्टन्सेस काय असणार आहेत, वेगवेगळे असणार आहेत. म्हणजे एक्स व्हॅरी होणार आहे म्हणून काय केले, डिस्टन्स लेंथ घेतली DX घेतली, त्याची लेंथ AX घेतला डिस्टन्स या पॉईंट पासूनचं, या R पॉईंटचं A पॉईंट पासून डिस्टन्स घेतलं X. ओके, चला आता लिहिता येईल, हे X आहे, हे काय, हे आहे R, हे X आहे, हे R आहे. म्हणजे हे काय होईल, हे डिस्टन्स काय होईल, हे परपेंडिक्युलर इथं परपेंडिक्युलर आहे हा, म्हणजे काय होईल, हा काय हायपोटेनस झाला, PR काय झाला, हायपोटेनस झाला. म्हणजे याची लेंथ किती झाली, रूट ऑफ x स्क्वेअर प्लस R स्क्वेअर, रूट ऑफ x स्क्वेअर प्लस R स्क्वेअर याची लेंथ झाली, याची कशाची, PR ची. PR इज इक्वल टू रूट ऑफ R स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. आता बघा हे मानलं आपण, आता ते लिहूत आपण थेरॉटिकली. ठीक आहे, लेट अस कन्सिडर, हे थोडंसं मोठं डेरिवेशन चालणार आहे, थोडा वेळ चालणार आहे, थोडा वेळ लागेल, तर थोडासा पेशन्स धरा. ठीक आहे, ओके. लेट अस कन्सिडर अन इलेमेंटल म्हणू, लेट अस कन्सिडर अन इलेमेंटल म्हणजे कसला, पॉइंट, थोडक्यात पॉइंट, इलेमेंटल पॉइंट चार्ज, इलेमेंटल चार्ज DQ, elemental charge DQ at a distance x from A, at a distance x from A, पॉइंट A पासून. ठीक आहे, पॉइंट A करावं ठेवतं, कळत नसेल तर, at a distance x from point A. आता बघा या पॉइंट, या DQ चार्ज मुळे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, अवे फ्रॉम चार्ज अशी असेल ना, या इकडं. ही काय झाली DE, बरोबर आहे का, हा चला DE. द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू DQ at point P, दिसते का, दिसतंय, ऍट पॉइंट P इज काय असेल, DE, DQ मुळे DE, हेन्स DE इज इक्वल टू, DE इक्वल टू काय होईल, D इक्वल टू DQ चा डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स आहे R रूट ऑफ R स्क्वेअर प्लस x स्क्वेअर आहे, म्हणजे KDQ अपॉन x स्क्वेअर, R स्क्वेअर असतो, डिस्टन्सचा स्क्वेअर असतो, म्हणजे याचा रूट निघून जाईल आणि काही x स्क्वेअर प्लस R स्क्वेअर, x स्क्वेअर प्लस R स्क्वेअर. ठीक आहे, हे आहे इलेक्ट्रिक फील्ड. आता याचे दोन कंपोनेंट्स असतील, याचे काय असतील, दोन कंपोनेंट्स असतील. कसे, याचा एक कंपोनेंट काय होईल, हॉरिझॉन्टल कंपोनेंट आणि एक व्हर्टिकल कंपोनेंट असेल, इकडे एक आणि इकडे एक कंपोनेंट असेल, बरोबर. हॉरिझॉन्टल, आता हा अँगल थिटा मानलाय, म्हणजे हा अँगल इकडला काय होईल, हा होईल थिटा. म्हणजे याचा जो हा वरचा कंपोनेंट आहे ना,
तो काय होईल डीई कॉस थिटा. व्हर्टिकल कंपोनंट काय होईल डीई कॉस थिटा. थोडंसं मोड तुम्ही थोडा प्रॉब्लेम लिहून घ्या तुम्ही. रिवाइंड करा, व्हिडिओला पॉज करा आणि लिहून घ्या. ठीक आहे. डेरिवेशन थोडं लांब लचक चालणार आहे, त्याच्यामुळं धीर धरा. तुकाराम महाराज म्हणाले होते, धीर धरी धीरा पोटी पडे रसाळ गोमटी. महाराज महाराज आठवले आज मला, कधी नाही ती आहे की नाही, अभंग आठवला महाराजाचं. ठीक आहे. हा कंपोनंट काय आला डीई कॉस थिटा आणि हा कंपोनंट काय आला डीई ला थोडं मोठं दाखवू डीई. ठीक आहे. इथं काय हा थिटा आणि इकडं डीई साइन थिटा. किस मिनिट नको. ठीक आहे. ओके. आता बघा डीई साइन थिटा आणि डीई कॉस थिटा, डीई साइन थिटा आणि डीई कॉस थिटा. आता याला ही जी फील्ड आहे ही कशी आहे रॉडला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे याला म्हणतात डीई परपेंडिक्युलर. आणि ही जी फील्ड आहे ही कशी रॉडला पॅरलल आहे, म्हणजे याला म्हणतात डीई पॅरलल. डीई पॅरलल, पॅरलल टू रॉड आहे ही काय पॅरलल टू रॉड आहे. ठीक आहे. इकडे नको का. ठीक आहे. इकडे लिहू जरा डीई पॅरलल आहे, डीई पॅरलल लेटस. ठीक आहे. डीई पॅरलल डीई परपेंडिक्युलर. आता बघा डीई पॅरलल आणि डीई परपेंडिक्युलर काढता येईल आपल्याला. डीई पॅरलल आणि डीई परपेंडिक्युलर मिळायला लागला. हे दोन इलेक्ट्रिक फील्ड्स आहेत. आता कंपोनंट का काढावं लागायला लागले, कारण दोन्ही आता या ठिकाणच्या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड अशी असेल, इकडल्या इथून इकडल्या एच्या लेफ्ट हँड साईडच्या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन अशी असेल. ठीक आहे. पहिल्यांदा इथं अशी असेल, नंतर अशी अशी होत जाईल आणि नंतर ही अशी होत जाईल अशी जास्त. ठीक आहे. म्हणजे काय व्हायला लागलाय अल्फा वाढत चाललाय इथं. ठीक आहे. इथून इकडल्या पार्टिकल साठी चार्जेस साठी काय व्हायला लागलाय अल्फा वाढत चाललाय. आणि इथून इकडं काय होईल, इथून इकडं असा बीटा वाढत जाईल. बरोबर आहे. त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल अशी असेल ना, अशी इकडं. आणि त्याचे पण कंपाऊंड निघतील, त्याच्यामुळे आपण हे दोन कंपाऊंड घ्यायला लागलो. ठीक आहे. नाव इलेक्ट्रिक फील्ड बघा, नाव डीई परपेंडिक्युलर इज इक्वल टू डीई cos theta and DE parallel is equal to DE sin theta. DE sin theta. मग आता काय होईल याच्यामुळं, आता हे काय, आता बघा याच्यामधला जो थिटा आहे हा थिटा हा कुठून कुठपर्यंत व्हॅरी होणार आहे बघा. थिटा रेंजेस फ्रॉम, हे मला सांगितलं होतं, हा बीटा काय येणार आहे, बीटा आपण अँटी क्लॉकवाईज आपण काय घेतलंय बघा, थिटा काय घेतलाय क्लॉकवाईज अँगल मेड विथ व्हर्टिकल. हा कसा घेतलाय पॉझिटिव्ह घेतलाय. थिटा कसा घेतलाय प्लस थिटा घेतलाय आपण, प्लस घेतलाय आपण. आणि तो कसा आहे क्लॉकवाईज आहे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज जो अँगल आहे हा बीटा, इकडे आपण असा अँटी क्लॉकवाईज मोजणार आहे, म्हणून बीटा काय घेणार आहे मायनस घेणार आहे. म्हणून थिटा रेंज होणार आहे कुठून कुठपर्यंत मायनस बीटा टू. थिटा रेंज होणार आहे कुठून कुठपर्यंत मायनस बीटा टू प्लस अल्फा. हे लक्षात घ्या, हे इम्पॉर्टंट आहे. बीटा कसा आहे, बीटा इज अँटी क्लॉकवाईज आहे, अँटी क्लॉकवाईज अँगल आहे. आणि अँटी क्लॉकवाईज आपण काय घेतलाय इथं निगेटिव्ह घेतलाय, कारण क्लॉकवाईज अँगल काय घेतलाय पॉझिटिव्ह घेतलाय, म्हणून इथं अँटी क्लॉकवाईज काय निगेटिव्ह आहे. मायनस बीटा टू प्लस अल्फा, मायनस बीटा टू प्लस अल्फा. ठीक आहे. याच्यामध्ये एवढीच फक्त वेगळी गोष्ट आहे जी की नॉर्मली आपण याच्या अपोजिट घेतो. नॉर्मली आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन पॉझिटिव्ह घेतो. ठीक आहे. त्याचे एक्झॅक्टली अपोजिट अँटी क्लॉकवाईज इथं निगेटिव्ह घ्यावं लागेल. ठीक आहे. असू द्या. आता काय होईल मग, हेन्स आता ई परपेंडिक्युलर, टोटल ई काय होईल मग, या सगळ्या डी इंचं इंटिग्रेशन, डीई परपेंडिक्युलर अँड डीई पॅरलल, ई पॅरलल इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीई ऑल डीई पॅरलल. समजलं. ओके. आता आपल्याला बघा डी माहिती आहे, इथून डी माहिती आहे, इथून डी उचलायचं त्याच्यात टाकायचं. आपल्याला कशामध्ये पाहिजे आपल्याला पाहिजे कशामध्ये, थिटाच्या फॉर्म मध्ये पाहिजे. ठीक आहे. कॉस थिटा आलं इथं, कॉस साइन थिटा आलं इथं. ठीक आहे.
मग आपल्याला डी क्यूच्या ऐवजी काय काय आणावं लागेल, डी क्यूच्या ऐवजी आपल्याला डी थिटा आणावं लागेल का, डी क्यूच्या ऐवजी डी थिटा आणावं लागेल, बरोबर आहे, म्हणजे आपलं काम होईल. तर तुम्ही एवढं अगोदर लिहून घ्या, एवढं लिहून घ्या, मला मोडायचं आहे. ठीक आहे, मोडू. चला आता बघा, अगोदर एक काढून घेऊ, एकदा पॅरल काढू, एकदा परपेंडिक्युलर काढू. ठीक आहे, अगोदर परपेंडिक्युलर काढून घेऊ. हेन्स ई परपेंडिक्युलर इज इक्वल टू इंटिग्रल डी काय आलं होतं, डी काय आलं होतं, डीई इज इक्वल टू काय आलं होतं, के डी क्यू डिवायडेड बाय रूट ऑफ नाही, एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आलं होतं. हे एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आलं होतं, बरोबर आहे. बरोबर आहे का, ओके. आता बघा डीई परपेंडिक्युलर काय येईल, मग हे डी काय आलं, के डी क्यू अपॉन एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, हे आलं डी क्यू, डी कॉस थिटा, डी आलं आणि कॉस थिटा येईल इथं, हे आलं कॉस थिटा. आता आपल्याला काय करायचं, याच्यामधून डी क्यू ला इलिमिनेट करायचे आणि त्याच्या ठिकाणी डी थिटा आणायचे. ठीक आहे, त्याच्या ठिकाणी काय आणायचंय, डी थिटा. तर थोडीशी ट्रिक आहे इथं, थोडीशी ट्रिक आहे. ठीक आहे, आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, बघा, वी नो दॅट किंवा नाव लॅम्बडा इज इक्वल टू डी. आता इथं बघा, हे काय डी क्यू डी एक्स आहे, म्हणजे काय होईल, डी क्यू बाय डी एक्स, चार्ज अपॉन लेंथ. हे स्मॉल चार्ज आहे डी क्यू, त्याची लेंथ स्मॉल डी एक्स, म्हणजे इथून काय येईल, इथून येईल dx इज इक्वल टू dq इज इक्वल टू लॅम्बडा dx. dq इज इक्वल टू काय, लॅम्बडा dx. पण आपल्याला थिटाच्या फॉर्म मध्ये पाहिजे, म्हणजे आपल्याला dq च्या ठिकाणी लॅम्बडा dx यायला लागले, म्हणजे dx च्या ठिकाणी काय यायला पाहिजे, d थिटा यायला पाहिजे. ठीक आहे, मग काय करावं लागेल, आता इथून बघा, या फिगरवरून बघा, इथं बघा, टॅन थिटा जर काढला इथून, आपण इथून काय काढला, टॅन थिटा जर काढला, टॅन थिटा काय येलो, फ्रॉम ट्रायंगल काय पी, इथं पी आहे, पी ए आर प्यार. ठीक आहे, प्यार ट्रायंगल वरून काय येईल, प्यार ट्रायंगल वरून टॅन थिटा काढायचा, फ्रॉम ट्रायंगल पी ए आर, वायच राहिलं, प्यारच झालं असतं. ठीक आहे, चला, प्यार तो जिंदगी का मकसद है. बरोबर आहे, काय बरोबर आहे, मस्त बिगड़ला आज. प्यार जिंदगी का मकसद है, हम तो कुछ और ही समझे थे सर. कहा समझे थे तुम, चलो, पढ़ना जिंदगी का मकसद है, पढ़ाना जिंदगी का मकसद है. ओके, मेरी जिंदगी का मकसद है पढ़ना और पढ़ाना, मेरा इतना ही काम है, पढ़ना और पढ़ाना. चला, टॅन थिटा काढा इथून. टॅन थिटा किती येईल, टॅन थिटा इज इक्वल टू हे टॅन थिटा अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, एक्स. हे डिस्टन्स किती येऊ, ए आर किती आहे, एक्स आहे, आणि एपी किती आहे, आर आहे, म्हणजे एक्स बाय आर आलं. ठीक आहे, म्हणजे याच्याहून एक्स काय येईल, आर टॅन थिटा येईल का, आर टॅन थिटा. आता याला काय करायचंय, याला डिफरन्शिएट करायचंय, डिफरन्शिएटिंग पूर्ण लिहा, डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू थीटा, शॉर्टकट हा, थीटा काय, डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू थीटा काय आलं, हे dx बाय डी थीटा इज इक्वल टू, आर तर कॉन्स्टंट आहे, डिस्टन्स कॉन्स्टंट आहे, मग त्याचं काही डिफरन्शिएशन होणार नाही. टॅन थीटाचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थीटा, काही टॅन थीटाचा डेरिव्हेटिव्ह आला सेक स्क्वेअर थीटा, म्हणजे dx काय आलो, हेन्स dx इज इक्वल टू आर सेक स्क्वेअर थीटा डी थीटा, हा आला dx, ठीक आहे, दिस इज dx. आणि dq काय आले, लॅम्बडा dx. हेन्स आता इथं हेन्स dq काय येईल, dq इज इक्वल टू लॅम्बडा इंटू dx च्या ठिकाणी आर सेक स्क्वेअर थिटा,
सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. समजलं? गॉट इट? ओके, नो प्रॉब्लेम. देन ई परपेंडिक्युलर काय होईल? मग ई परपेंडिक्युलर काय होईल? हे असं लिहा, ह्याच्यानंतर ते लिहा. आता ई परपेंडिक्युलर काढायचंय. मी इकडे काढायला, तुम्हाला मास्तर कसं लिहायला लागले, हे असं लिहिलं इकडं. ठीक आहे. ई परपेंडिक्युलर तुम्ही लिहून घ्या पहिल्यांदा. एवढं लिहून घ्या. चला, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. हा, आता पुढे लिहिला मी. ठीक आहे. आता काही हेन्स ई परपेंडिक्युलर इज इक्वल टू इंटिग्रल के. आता डी क्यूच्या ठिकाणी काय? लॅम्बडा इंटू आर इंटू सेक स्क्वेअर थिटा. के लॅम्बडा आर सेक स्क्वेअर थिटा अपॉन, आता डी क्यूच्या ठिकाणी ना, अपॉन एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, आणि हे कॉस थिटा राहील का? बरोबर आहे का? कॉस थिटा शिल्लक राहील इंटू कॉस थिटा इंटू कॉस थीटा. ठीक आहे. ठीक आहे का? चालतंय. आणि एक्सच्या ठिकाणी काय ठेवता येईल? एक्स इज इक्वल टू आर टॅन थिटा ठेवता येईल. दिसते कॉस थिटा? दिसते का कॉस थिटा? ओ सॉरी, कट होतंय. आपण थोडासा कॅमेरा फिरवूत. फिरला. ओके, आता ठीक आहे. इंटू कॉस थिटा होतं. आता या एक्सच्या ठिकाणी काय ठेवतो मी? आर टॅन थिटा ठेवतो एक्सच्या ठिकाणी. कारण आपल्याला काय करायचंय? एक्स काढूनच टाकायचे. एक्स काढून टाकायचे, थिटाच्या फॉर्ममध्ये आणायचे. एक्सच्या ठिकाणी काय ठेवू? आर टॅन थिटा. म्हणजे काय? इंटिग्रल के लॅम्बडा आर सेक स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा. ओ डी थिटा राहील ना, इंटू, आणि इथं डी थिटा येईल. कॉस थिटा इंटू कॉस थिटा डी थिटा. कॉस थिटा डी थिटा. कॉस थिटा डी थिटा. ओके. अपॉन एक्सच्या ठिकाणी काय ठेवलं? आर टॅन थिटा. हे काय झालं मग? आर स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर. याच्यामधून आर स्क्वेअर कॉमन काढा. काय येईल? इंटिग्रेशन मधून काय करा? के लॅम्बडा आर बाहेर घ्या. के लॅम्बडा आर इंटू इंटिग्रल, हे काय झालं? सेक स्क्वेअर थिटा कॉस थिटा आणि डी थिटा. सेक स्क्वेअर थिटा कॉस थिटा डी थिटा. सेक स्क्वेअर थिटा कॉस थिटा डी थिटा अपॉन, कळाले काय व्हायला लागले? नीट लक्ष द्या. हा, आर स्क्वेअर कॉमन काढलं, काय राहिलं? टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1. आणि टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 काय असतो? तो असतो सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे कॅन्सल झालं. टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय झाले? कॅन्सल झाले. इक्वल आहेत. फॉर्म्युला माहिती आहे ना? 10वीला झालाय, 9वीलाच झालाय. आठवतंय? 10वीला झालाय. ठीक आहे, तुम्हाला 10वीला झालाय. टॅन स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणून हे कॅन्सल झाले. मग शिल्लक काय राहिलं? आर स्क्वेअर. इथं शिल्लक राहील ना, इथं आर स्क्वेअर. आता हे आर आणि हे आर कॅन्सल होईल. म्हणजे शिल्लक काय राहिलं? हे के लॅम्बडा बाय आर इंटिग्रल, हे काय झालं? कॉस थिटा डी थिटा. कॉस थिटा डी थिटा. कॉस थिटा डी थिटा. आणि आर कुठून कुठपर्यंत चेंज होणार आहे? सॉरी, थिटा मायनस बीटा टू प्लस अल्फा. मायनस बीटा टू प्लस अल्फा. चला, हे लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. लिहिला? झालं, संपत आलं. हे एक पॉईंट संपत आला. डायरेक्ट लिहू. मायनस बीटा टू प्लस अल्फा. कुठून कुठपर्यंत? मायनस बीटा टू प्लस अल्फा. आता याचं इंटिग्रेशन काय? याचं इंटिग्रेशन कॉस थिटाचं इंटिग्रेशन साइन थिटा. म्हणजे काय आलं? हे आलं के लॅम्बडा बाय आर इंटू साइन थिटा. साइन थिटा कुठून कुठपर्यंत? मायनस बीटा टू प्लस अल्फा. मायनस बीटा टू प्लस अल्फा. आता हे ठेवा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. फॉर्म्युलाच येऊन जाईल. ठीक आहे. चला, सॉल्व करा पटकन. झालं? ओके. मोडू का? चला, हे इकडलं मोडतो सगळंच.
बोर्ड पण मोडत नाही लवकर. कसला बोर्ड आहे सर? बोर्ड बदला की मग. मास्तर कंजूस झालाय नुसतं, नुसते पीस मागायले है की नाही. चला E इज इक्वल टू E परपेंडिक्युलर इज इक्वल टू काय मग के लॅमडा बाय आर, के लॅमडा बाय आर इंटू हे साइन अल्फा मायनस साइन अल्फा अप्पर लिमिट साइन अल्फा, अल्फा ठेवलं आणि मायनस साइन बीटा, मायनस साइन मायनस बीटा, साइन ऑफ मायनस बीटा, साइन ऑफ मायनस बीटा इज मायनस साइन बीटा. म्हणजे काय E परपेंडिक्युलर E hence E perpendicular is equal to हे आलं k लॅमडा बाय r इंटू हे आलं साइन अल्फा प्लस मायनस मायनस काय झाले प्लस झाले बघ साइन बीटा, साइन बीटा. ठीक आहे, याला तुम्ही असं लक्षात ठेवा. हेन्स E परपेंडिक्युलर इज इक्वल टू k लॅमडा बाय r साइन बीटा प्लस साइन अल्फा, साइन बीटा प्लस साइन अल्फा असं लक्षात ठेवा. साइन बीटा प्लस साइन अल्फा ही झाली इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर टू द रॉड, इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर टू द रॉड. ठीक आहे, आता पॅरलल टू द रॉड काढायची. त्याच्या अगोदर आपल्याला बाकीचं सगळं आता सेम येईल, बाकीचं सगळं सेम येईल. फक्त इथं काय होतं कॉस थिटा होतं, त्याच्याऐवजी इथं साइन थिटा आले. म्हणजे काय होईल सिमिलरली, सिमिलरली डबल एल वाय असते. सिमिलरली ई पॅरलल, ई पॅरलल काय लो ई पॅरलल बघा इथं ई पॅरलल काय लिहू का सिमिलरली, बाकी सगळं तर सेम आहे. ई काय आलं के लॅमडा बाय आर साइन थिटा फ्रॉम मायनस बीटा टू अल्फा. म्हणजे काय सिमिलरली ई पॅरलल इज इक्वल डायरेक्ट लिहितो मी, डायरेक्ट लिहितो के लॅमडा बाय आर. बाकी तर सगळं सेम होतं ना. बघा ना इथं हे डीई परपेंडिक्युलर डीई पॅरलल, डीई परपेंडिक्युलर किती डी कॉस थिटा, डीई इथं सेम आहे आणि डी पॅरलल इक्वल टू डी साइन थिटा. डी 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 तर सेम आहे ना, डी तर सेम आहे. डी क्यू काढून आपण काय केलंय डीएक्स आणलं, डीएक्स च्या ऐवजी डी थिटा आणलं. मग बाकीचं सगळं काय राहणार आहे सेम राहणार आहे सगळं. म्हणजे काय होईल हे के लॅमडा ई परपेंडिक्युलर वरून ई पॅरलल लिहिता येईल. काय येईल के लॅमडा बाय आर आणि इथं काय येईल इंटिग्रल, इंटिग्रल मायनस बीटा टू प्लस अल्फा, मायनस बीटा टू प्लस अल्फा. काय पॅरलल साठी, पॅरलल साठी काय होतं साइन थिटा, साइन थिटा डी थिटा, साइन थिटा डी थिटा. ठीक आहे, ठीक आहे, जास्त वाढत नाही. हां साइन थिटाचं इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा. म्हणजे काय आले के लॅमडा बाय आर हे आले मायनस कॉस थिटा फ्रॉम मायनस बीटा टू प्लस अल्फा. हे मायनस बाहेर घ्या, मायनस बाहेर घ्या. काय के मायनस के लॅमडा बाय आर, मायनस के लॅमडा बाय आर हा अपर लिमिट कॉस अल्फा मायनस कॉस मायनस बीटा. आता कॉस ऑफ मायनस बीटा काय असतं कॉस बीटाच असतं, कॉस ऑफ मायनस बीटा काय असतं कॉस बीटाच असतं. ठीक आहे, म्हणून काय होईल हे मायनस के लॅमडा बाय आर इंटू हे आलं कॉस अल्फा मायनस कॉस बीटा, कॉस अल्फा मायनस कॉस बीटा. कारण काय कॉस ऑफ मायनस बीटा इज मायनस बीटा. त्याच्यात लिहा कारण इथं कॉस ऑफ मायनस बीटा इज इक्वल टू कॉस बीटा. हा फॉर्म्युलाच आहे. कॉस ऑफ निगेटिव्ह अँगल इज इक्वल टू कॉस ऑफ पॉझिटिव्ह अँगल. ठीक आहे लिहिलं. मग आता बघा काय होईल इलेक्ट्रिक फील्ड ही आली इलेक्ट्रिक फील्ड पॅरलल वाली लिहिली ना आपण इथं परपेंडिक्युलर वाली. आता ही झाली इलेक्ट्रिक फील्ड पॅरलल वाली. मग पॅरलल वाली काय आली हेन्स ई पॅरलल इज इक्वल टू काय मायनस, आता मायनस मध्ये गेले मायनस मध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस ची टर्म प्लस, प्लस ची मायनस काय होईल हे के लॅमडा बाय आर, के लॅमडा बाय आर इंटू इंटू हे कॉस बीटा पहिल्यांदा येतील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह होतील मायनस कॉस अल्फा. ठीक आहे, दिस इज इलेक्ट्रिक फील्ड along the direction of parallel to the direction of rod, parallel to the direction of rod, and this is electric field perpendicular to the direction of rod. हे perpendicular, ही perpendicular अशी, ही parallel अशी. ठीक आहे, समजला. ओके, तर हे दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले आले, इथं एक आणि हा इथे एक. ठीक आहे रॉडचा.
हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. राहतील लक्षात? ओके. आता याच्या स्पेशल केस बघायच्यात, याच्या स्पेशल केस बघायच्यात. चला पहिल्यांदा लिहून घ्या. समजलं नसलं एकदा परत एकदा रिवाइंड करून व्हिडिओ बघा, रिवाइंड करून व्हिडिओ बघा, कारण परत परत सांगताना व्हिडिओ लेंदी होतो. आपला काय व्हिडिओ आहे, तुम्हाला रिवाइंड करून बघता येईल. परत रिवाइंड करायचं आणि बघायचं असं नाही समजलं तर. ठीक आहे. चला आता हे मी मोडतो. याच्या आपल्याला स्पेशल केस बघायचं. इनफायनाइट रॉड असला, सेमी इनफायनाइट रॉड असला तर काय येतं? इनफायनाइट आणि सेमी इनफायनाइट रॉड साठी बघूत केस. चला लिहा तोपर्यंत. केस 1. ठीक आहे. फॉर इनफायनाइट रॉड, फॉर इनफायनाइट रॉड. आता इनफायनाइट रॉड असलं समजा, हा रॉड आहे, हा रॉड आहे. आता हा इकडं पण कुठपर्यंत वाढायला आहे आणि इकडं पण कुठपर्यंत वाढायला लागलाय. ठीक आहे. मग काय होईल? पॉईंट इथे समजा, तर काय होईल? याचं एंड इथे आहे, म्हणजे हे असं इकडे आहे, म्हणजे हे जवळपास काय होईल? पॅरलल जाईल, पॅरलल जाईल. हे डिस्टन्स किती आहे? आर आहे. नीट बघा काय होईल. हे डिस्टन्स किती आहे? आर आहे. मग हा अँगल किती व्हायला लागलाय? अल्फा. अल्फा किती व्हायला लागलाय? 90. आणि इकडे पण इनफायनाइट आहे, इन्फिनिटी पर्यंत आहे. म्हणजे हे जर इथं जोडलं मी, इथं इथं म्हणजे हे खूप दूर आहे, म्हणजे हे काय होईल? जवळजवळ असंच पॅरलल होईल, असंच पॅरलल होईल. म्हणजे हा पण अँगल काय होईल? बीटा पण 90 डिग्री होईल. बीटा पण काय होईल? 90 डिग्री होईल. ठीक आहे. फॉर इनफायनाइट रॉड अल्फा इज 90 डिग्री, बीटा इज 90 डिग्री. मग काय होईल? याच्यामध्ये व्हॅल्यू टाका. ई परपेंडिक्युलर काय आहे? ई परपेंडिक्युलर के लॅम्डा बाय साइन बीटा प्लस साइन अल्फा. साइन 91 कॉस 90, सॉरी साइन 91 साइन 91 अल्फा बीटा 180 90 90. हेच काय होईल? ई परपेंडिक्युलर काय? ई परपेंडिक्युलर इज इक्वल टू के लॅम्डा बाय आर साइन 91 कॉस आणि साइन 91 बघा साइन बीटा साइन 91 कॉस साइन अल्फा पण 90 आहे, साइन 90 परत 1 म्हणजे काय आलं हे? हेन्स ई परपेंडिक्युलर इज इक्वल टू 2k लॅम्डा बाय आर. ई परपेंडिक्युलर काय आलं? 2k लॅम्डा बाय आर. 2k लॅम्डा बाय आर आलं. ठीक आहे. आता पॅरलल काढा. ई पॅरलल, ई पॅरलल काय? बघा कॉस 90 आहे, ई पॅरलल कॉस बीटा, कॉस बीटा कॉस 90, बीटा काय 90 आहे, कॉस 90 0 मायनस कॉस अल्फा, कॉस अल्फा सुद्धा काय 90 आहे, झिरोच. कॉस 90 काय असतं? 0. 0 मायनस 0 0च. म्हणजे काय झालं? टोटल झाला 0. म्हणजे ई पॅरलल काय आली? 0. ई पॅरलल काय आली? 0. ई परपेंडिक्युलर काय आली? म्हणजेच काय आली? ई नेट काय आली? ई नेट इज इक्वल टू ई परपेंडिक्युलर. ई पॅरलल, पॅरलल डायरेक्शन म्हणजे या रॉडच्या अलॉंग इलेक्ट्रिक फील्ड काय? 0 आहे. आणि रॉडला परपेंडिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड सगळ्या डायरेक्शन मध्ये. आणि ते असायलाही पाहिजे. लॉजिकली पण लक्षात येतं. कसं बघा, लॉजिकली कसं लक्षात येतं? हे लिहून घ्या पहिल्यांदा, हे लिहून घ्या. लिहिलं? ओके. आता बघा हे मोडतो. बघा इथं एक समजा इथं एक ऍट अ डिस्टन्स x आहे. इथून ऍट अ डिस्टन्स x घेतलं आणि इथून पण ऍट अ डिस्टन्स x एक एलिमेंट घेतला. इथे एक dq घेतला, इथे एक dq घेतला. या dq मुळे इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल? ही अशी असेल. या dq मुळे इलेक्ट्रिक फील्ड ही अशी असेल, बरोबर आहे? हे dq मुळे इलेक्ट्रिक फील्ड ही अशी, बरोबर आहे? आणि या dq मुळे इलेक्ट्रिक फील्ड ही अशी असेल. मग बघा आता काय होईल? हा अँगल अल्फा आहे, टोटल अँगल. ठीक आहे. आपण काय म्हणणार? थिटा म्हणणार ना. हा थिटा म्हणणार, हा पण थिटाच होणार. मग काय होईल? हे डी, हा पण डीच आहे. याचा कंपोनंट काय इकडं? हा थिटा आहे, हा थिटा, हा थिटा आहे, हा थिटा. याचा इकडला कंपोनंट, याचा कंपोनंट डीई कॉस थिटा, डीई कॉस थिटा, डीई कॉस थिटा. आणि याचा पण कंपोनंट काय येईल? इकडल्याचा कंपोनंट इकडं डी कॉस थिटाच, डीई कॉस थिटाच. याचा इकडे कंपोनंट डीई साइन थिटा, याचा इकडे कंपोनंट डीई साइन थिटा. डी साइन थिटा काय होतील? एकमेकांना कॅन्सल करतील, बरोबर आहे? आणि नेट काय? हे नेट इलेक्ट्रिक फील्ड काय? डीई कॉस थिटाच, डीई कॉस थिटाच. ठीक आहे.
लक्ष द्यायला लागले, परपेंडिक्युलर आहे, ते परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, म्हणजे हा कंपाऊंड कसा आहे, परपेंडिक्युलर आहे, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड पॅरलल टू द रॉड कशी आली, 0 झाली. लॉजिकली पण लक्षात आलं. ठीक आहे, असं काय इन्फायनाइट डिस्टन्स पर्यंत आहे, म्हणजे प्रत्येक सिमेट्री इथं काय या डिस्टन्सच्या दोन्ही बाजूला सिमेट्री आहे, आणि सिमेट्री असल्यामुळे काय व्हायला लागले, पॅरलल इलेक्ट्रिक फील्ड 0 यायला लागली, परपेंडिक्युलर इलेक्ट्रिक फील्डच फक्त यायला लागली. ती किती येते, 2k लॅम्बडा बाय r, वेअर r इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द रॉड, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम रॉड, आणि लॅम्बडा इज लिनियर चार्ज डेन्सिटी ऑफ दॅट रॉड. समजलं. ओके, चला आता हे झालं इनफायनाइट साठी. आता सेमी इनफायनाइट असेल तर काय होईल, सेमी इनफायनाइट रॉड. फॉर सेमी इनफायनाइट रॉड, सेमी इनफायनाइट रॉड, सेमी इनफायनाइट रॉड आहे, असा रॉड आहे. इकडं इकडं वाढत जायला तो समजा. ठीक आहे, या साईडला इकडं असाच वाढत गेला. ठीक आहे रॉड. आता इथं बघा हा पॉइंट आहे, सेमी इनफायनाइट रॉड आहे, इथे कुठेतरी समजा हा पॉइंट आहे. सेमी इनफायनाइट रॉड मुळे या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड काढायची आहे. ठीक आहे, ऍट इट्स वन एंड. ठीक आहे, सेमी इनफायनाइट रॉड कुठं, ऍट इट्स एंड. ठीक आहे, या एंडला ऍट इट्स एंड, इकडला तर एंड इन्फिनिटला असेल, ह्या एंडला. ठीक आहे, इथून हे डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स झालं r. आता बघा याच्यासाठी इकडे काय येईल, हा अल्फा आहे, अल्फा काय येईल, अल्फा काय झाला 90 डिग्री, आणि बीटा काय झाला, बीटा काय झाला बघा, बीटा काय झाला 0, बीटा काय झाला 0, बीटा इज 0. ठीक आहे, मध्ये कुठं काय असेल तर ते अँगल घ्यावं लागेल बरं का, मध्ये कुठंतरी असेल तर अँगल घ्यावं लागेल. याची जनरल केस पण घेता येईल. इथं कुठं तर असेल ना तर अँगल काय होईल, बीटा काहीतरी होईल अँगल. ठीक आहे, हा त्यावेळेस बीटा 0 होणार नाही, त्यावेळेस काहीतरी अँगल येईल. पण मग त्यावेळेस ते जनरल फॉर्म्युला वापरा. हे दोन फॉर्म्युले कधीही चालतात, हे दोन फॉर्म्युले कधीही चालतात. ठीक आहे, ई परपेंडिक्युलर काढा, ई पॅरलल काढा आणि सॉल्व करा. हे मी पर्टिक्युलर केसेस सांगतोय ज्या की एक्झामिनरच्या फेवरेट असतात. ठीक आहे, एक्झामिनरच्या फेवरेट असतात. इथे बीटा कायला 0, अल्फा कायला 90. आता बघा इथून ई परपेंडिक्युलर काय येईल, ई परपेंडिक्युलर काय येईल, ई परपेंडिक्युलर मध्ये काय, साइन बीटा प्लस साइन अल्फा. बीटा किती आहे 90, सॉरी बीटा 0 आहे, साइन 0 0 म्हणजे काय, ही के लॅम्बडा बाय आर असेल तसं, के लॅम्बडा बाय आर. इथे काय साइन बीटा, बीटा किती आहे 0, साइन 0 0 आणि प्लस साइन अल्फा, अल्फा किती आहे 90, म्हणजे 0 प्लस 1, 0 प्लस 1 म्हणजे काय झालं, 0 प्लस 1 म्हणजे 1च झालं. म्हणजे काय आलं, ई परपेंडिक्युलर हे आलं के लॅम्बडा बाय आर, के लॅम्बडा बाय आर आलं. ठीक आहे, हे आलं के लॅम्बडा बाय आर. ई पॅरलल किती, ई पॅरलल के लॅम्बडा बाय आर, के लॅम्बडा बाय आर इंटू, आता बघा कॉस 90, कॉस बीटा, बीटा बीटा किती आहे 0, कॉस 0 1 मायनस कॉस 90, अल्फा किती आहे 90, कॉस अल्फा म्हणजे कॉस 90 0, म्हणजे किती आलं के लॅम्बडा बाय आर. हे आलं के लॅम्बडा बाय आर. ठीक आहे, हे आलं ई पॅरलल, ई पॅरलल. ठीक आहे, चला इथपर्यंत लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. झालं लिहून, ओके. चला इथं हा पॉइंट संपलेला आहे. ठीक आहे, आता इथं बघा ई पॅरलल, ई परपेंडिक्युलर किती आलंय, ई के लॅम्बडा बाय आर परपेंडिक्युलर, आणि ई पॅरलल किती आलंय, के लॅम्बडा बाय आर सेम आलंय. ठीक आहे, इथं संपला. हे ई परपेंडिक्युलर, ई परपेंडिक्युलर रॉड आहे, ही परपेंडिक्युलर फील्ड किती आली, के लॅम्बडा बाय आर, आणि पॅरलल फील्ड. आता पॅरलल फील्ड कुठं असेल, इकडं अशी असेल, अशी असेल या डायरेक्शनला का अशी असेल. बघा ना, सगळे कुठं रॉड इकडे आहे, सगळा रॉड कुठे आहे इकडे आहे, त्याच्यामुळे पॅरलल फील्ड कुठं असेल, हे ही डायरेक्शन ही असेल के लॅम्बडा बाय आर, आणि हे 45 डिग्रीला याचा रिझल्टंट येईल, 45 डिग्रीला रिझल्टंट येईल काय, √2 के लॅम्बडा बाय आर, आणि हा अँगल किती असेल 45, आणि हा पण 45 असेल. समजलं, क्लिअर आहे, क्लिअर आहे. तुम्ही म्हणता सर आता इथं सेमी इनफायनाइट रॉड मध्ये अल्फाच का 90 घेतला, बीटा का नाही 90 घेतला, तसं पण चालतंय. बीटा 90 घ्या, अल्फा 0 घ्या, काही प्रॉब्लेम नाही.
काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल, फक्त बघा साईन चेंज होईल. ई लॅमडाचं इथं साईन चेंज होईल. हे याला तर साईन वाल्या टर्मला काही फरक पडणार आहे का? काहीच फरक पडणार नाही. याच्यामध्ये काय होईल, बीटा 90 घेतल्यामुळे कॉस 90 0 येईल आणि हे कॉस 0 1 -1 म्हणजे ई पॅरल काय होईल, मायनस होईल. ई पॅरल काय होईल, मायनस होईल. म्हणजे ते पण दाखवतो तुम्हाला केस काय होईल ते. जर इन्फायनाइट रॉड इकडे घेतला मी, ठीक आहे. चला बघा, कन्फ्युजनच नको, क्लिअर करू. समजा हा रॉड हा समजा असा आहे. इथं काय घेतलंय, इकडे इन्फिनिटीला गेलाय. समजा इकडे इन्फिनिटीला जात असेल, इकडे इन्फिनिटी जात असेल आणि या एंडला इलेक्ट्रिक फील्ड काढायची. ठीक आहे. या एंडला इलेक्ट्रिक फील्ड काढायची ॲट अ डिस्टन्स आर. ठीक आहे. या पॉईंट पी ला काढायची. तर आता या केसमध्ये काय होईल, इकडं हा जो बीटा आहे ना, हा बीटा काय होईल बघा, हा अँटी क्लॉकवाईज अँगल याला बीटा. इथल्या त्याच्यावर अँटी क्लॉकवाईज अँगल आहे बीटा. बीटा काय होईल, इथं बीटा 90 होईल आणि अल्फा काय होईल, अल्फा इथं 0 होईल. अल्फा काय होईल, इथं 0 होईल. मग ई इथं बघा, प्रॉब्लेम फॉर्म्युला दोन लिहितो मी. इथं ई परपेंडिक्युलर आणि ई पॅरलल. ई परपेंडिक्युलर काय होतं, के लॅमडा बाय आर साइन बीटा प्लस साइन अल्फा. ठीक आहे. साइन बीटा प्लस साइन अल्फा. आता मला सांगा, ई पॅरलल काय होईल, सॉरी ई परपेंडिक्युलर काय होईल. याच्यामध्ये काही फरक पडणार आहे का? काहीच नाही. बघा, के लॅमडा बाय आर साइन बीटा किती आहे, 90 1 येईल. के लॅमडा बाय आर साइन 90 1 प्लस साइन अल्फा 0 आहे. साइन 0 0 म्हणजे काय आलं, हे आलं के लॅमडा बाय आर आणि ई परपेंडिक्युलर. आता ई पॅरलल काढा. ई पॅरलल मध्ये काय, के लॅमडा बाय आर कॉस बीटा किती आहे, 90. कॉस 90 इज 0 मायनस कॉस बीटा किती, 90. कॉस 90 0 आणि मायनस कॉस अल्फा किती आहे, 0. म्हणजे कॉस मायनस कॉस 0 किती असतो, 1. हे काय येईल, मायनस के लॅमडा बाय आर ई पॅरलल. आता याचा अर्थ काय, ई परपेंडिक्युलर. आता बघा याचा अर्थ काय, इथं जी इलेक्ट्रिक फील्ड आहे, या पॉइंटला ही जी इलेक्ट्रिक फील्ड होती त्या पॉइंटची, त्याचा एक्स कंपोनंट या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे बघा. एक इलेक्ट्रिक फील्ड आहे. इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार आहे, प्रत्येक पॉइंट मुळे बघा, या पॉइंट मुळे इलेक्ट्रिक फील्ड अशी असणार. इथं याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड अशी इकडं, याच्यामुळे अशी इकडं. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल, एक इलेक्ट्रिक फील्ड या पॉइंटला अशी परपेंडिक्युलर. ठीक आहे. हा पॉइंट पी आहे. इलेक्ट्रिक फील्ड काय येईल, अशी येईल परपेंडिक्युलर आणि पॅरलल वाली इलेक्ट्रिक फील्ड येईल इकडं, म्हणून ते मायनस व्हायला लागले. अब आई बात समझ में. ठीक है, आ गया दिमाग का ऊंट पहाड़ के नीचे आ गया. समजलं, क्लियर आहे. ई पॅरलल. आता दोन्ही सेम आहेत म्हणजे याचं परत तेच होणार आहे. इकडे इलेक्ट्रिक फील्ड इकडे येईल आणि हा अँगल आहे 45 डिग्री आणि इलेक्ट्रिक फील्ड मॅग्निट्यूड किती आहे, √2 के लॅमडा बाय आर. समजलं. मला वाटतंय जेवढे डाऊट्स मला क्लिअर करता येतील तेवढे मी केलेले. आता राहिलेले डाऊट्स तुम्ही स्वतःहून विचारायचे. ठीक आहे. चला, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला, भरपूर वेळ झालेला आहे. आता मी इथं थांबतो. काही डाऊट असतील तर नक्की विचारा. अभ्यास करत राहा आणि एक्झाम्ससाठी प्रिपेअर्ड राहा. ऑल द बेस्ट.